नमस्कार मंडळी, पहा अलंकारिक शब्दावरील हा व्हिडिओ आहे। यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी प्रश्नामध्ये शब्दाचा योग्य अर्थ कोणता असा देखील प्रश्न वापरण्यात आलेला आहे। हे देखील प्रश्न अलंकारिक शब्दावर म्हणीवर असतात। चला तर सुरुवात करूया। आजागळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे कर्तृत्व शून्य व्यक्ती। आजागळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे कर्तृत्व शून्य व्यक्ती। पुढचा प्रश्न आहे कागदी घोडे या शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे कागदावरचं काम व्यर्थ खटाटोप। म्हणजे कागदी घोडे म्हणजे कागदावरचंच काम, प्रत्यक्षात मात्र हे काम केलेलं नसतं, म्हणजेच कागदावरचं काम किंवा कागदी घोडे असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे अजातशत्रू याचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे ज्याला कोणताही शत्रू नाही असा। बघा, ज्याला कोणीही शत्रू नसतो त्याला अजातशत्रू असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे भगीरथ प्रयत्न या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे अतिशय पराकोटीचे आटोकाट प्रयत्न। अतिशय पराकोटीचे प्रयत्न म्हणजे पूर्ण प्राणार्पण अर्पण करून जे प्रयत्न केले जातात त्याला भगीरथ प्रयत्न असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे अजापुत्र या शब्दाचा अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे ज्याला कोणी वाली नाही। बघा, अजातशत्रू म्हणजे ज्याला कोणी शत्रू नाही आणि अजापुत्र म्हणजे ज्याला कोणी वाली नाही किंवा पालक नाही, मालक नाही असा। पुढचा प्रश्न आहे भानामती या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर आहे जादू किंवा जादूटोणा। भानामती या शब्दाचा योग्य अर्थ होतो जादू किंवा जादूटोणा। पुढचा प्रश्न आहे 18 विश्व दारिद्र्य या शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे अत्यंत दारिद्र्य किंवा अत्यंत गरिबी। अत्यंत जिथं गरिबी असते त्यावेळी 18 विश्व दारिद्र्य असा शब्दप्रयोग किंवा अलंकार वापरला जातो। पुढचा प्रश्न आहे बाहुबंदकी या शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे भावाभावातील वैर किंवा मत्सर। बघा, ज्यावेळी दोन भाऊ असतात, मग ते सख्खे असू दे किंवा चुलत वगैरे असू दे, त्यांच्यामध्ये ज्यावेळी वैर असतं किंवा भांडण असतं त्यावेळी बाहुबंदकी असा शब्दप्रयोग किंवा अलंकार वापरला जातो। पुढचा प्रश्न आहे 18 धान्याचे याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे अनेक गोष्टींचे मिश्रण। 18 धान्यांचे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचं जिथं मिश्रण केलं जातं त्याला 18 धान्यांचे असा शब्दालंकार वापरला जातो। पुढचा प्रश्न आहे भिजत घोंगडे या शब्दाचा योग्य अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे लांबणीवर पडलेलं काम। बघा, भिजत घोंगडे किंवा घोंगडे भिजत घालणे असं म्हटलं जातं बघा, कारण घोंगडे हे कधी लवकर वाळत नसतं, ते पाणी धरून ठेवत असतं आणि म्हणून भिजत घोंगडे म्हणजे हे काम कधी अजून लवकर पूर्ण होत नाही, त्यावेळी लांबणीवर पडलेल्या कामासाठी असा शब्द वापरला जातो। पुढचा प्रश्न आहे अडणीवरचा शंख याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती। बघा, अडणीवरचा शंख म्हणजे उच्च पदावरील अपात्र व्यक्तीसाठी म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे भ्रामक भोपळा म्हणजे भ्रमाचा भोपळा या शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे पोकळ किंवा खोटी कल्पना। बघा, भ्रामक भोपळा म्हणजे काय, नुसतं मनानं रंगवलेलं चित्र असतं बघा, मी असं करीन, मी तसं करीन, मात्र प्रत्यक्षात ती व्यक्ती काहीही करत नसते, अशावेळी भ्रामक भोपळा या अर्थाने असा शब्द वापरला जातो। पुढचा प्रश्न आहे अडेलतट्टू या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय। हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे हट्टी, हटून न जाणारा। अडेलतट्टू म्हणजे स्वतःच्या मतावर ठाम असणारा, मी काय झालं तरी, जरी चूक असलं तरी माझंच खरं असं म्हणणारा त्याला अडेलतट्टू म्हटलं जातं। पुढचा शब्द आहे सती सावित्री या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे आणि बरोबर उत्तर आहे प्रतिवता स्त्री। बघा, आपल्याला माहीत आहे सावित्रीची आणि त्या काय नाव त्याचं सत्यवान काय, बघा तुम्ही कमेंट करा सावित्री आणि कोण आहे, आणि ती मग एकदम काय असते खोटं न बोलणारे असते आणि व्रता असते म्हणजे नवऱ्याचं सगळं नवऱ्यासाठी पूर्ण प्राण अर्पण केल्यासारखे असते आणि त्याला मग काय म्हटलं जातं सती सावित्री म्हटलं जातं। पुढचा प्रश्न बघा अर्धचंद्र या शब्दाचा अलंकारिक अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे
काढून टाकणे किंवा गचांडी देणे. अर्धचंद्र म्हणजे काढून टाकणे. आता एखाद्या गटातनं एखाद्याला जर नारळ दिला तर आपण त्याला अर्धचंद्र असं संबोधू शकतो. म्हणजे अर्धचंद्र म्हणजे काढून टाकणे किंवा गचांडी देणे. पुढचा प्रश्न आहे शबरीचे बोरे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. आता इथं वाक्प्रचार झाला आहे. काही वेळा याला वाक्प्रचार म्हणून पण वापरलं जातं, काही वेळा अलंकारिक शब्द म्हणून देखील वापरलं जातं. बरोबर उत्तर असणार आहे भक्तिभावाने अर्पण केलेली क्षुल्लक वस्तू. शबरीचे बोरे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो भक्तिभावाने अर्पण केलेली क्षुल्लक वस्तू. म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे शबरी ही कुणाची भक्त आहे, कृष्णाची, आणि तिच्याकडे काय असेल ती ते देत असते. आणि मग तिच्याकडे बोरे होते आणि ते बोरे तिनं कृष्णाला काय केलेलं आहे, दिलेलं आहे. म्हणून काय म्हटलं जातं भक्तिभावाने अर्पण केलेल्या क्षुल्लक वस्तूला शबरीचे बोरे असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे अनुचित या शब्दाचा योग्य पर्याय कोणता. आणि बरोबर उत्तर आहे अयोग्य. अनुचित या शब्दाचा योग्य अर्थ आहे अयोग्य. सिंहावलोकन या शब्दाचा अर्थ काय आहे. आणि बरोबर उत्तर असणार आहे गत काळाचे अवलोकन. बघा आता आपण काल ह्या आता एखाद्या टॉपिकवरचा धडा वगैरे शिकवलं असेल तर आपण काय करतो त्याचं पुन्हा एकदा प्रिकॅप देत असतो बघा. म्हणजे काल काय काय झालं ते सांगत असतो आणि मग त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये सिंहावलोकन असं देखील शब्द अलंकारिक शब्द वापरू शकतो. म्हणजेच आधी काय काय घडून गेलेलं आहे ते थोडक्यामध्ये सांगणे. पुढचा प्रश्न आहे अनागोंदी कारभार याचा अर्थ काय. आणि बरोबर उत्तर आहे ताळतंत्र नसलेला कारभार. अनागोंदी कारभार म्हणजे ताळतंत्र नसलेला कारभार. पुढचा प्रश्न आहे सवती मत्सर या वाक्प्रचाराचा अर्थ काय. बरोबर उत्तर आहे स्वार्थासाठी निर्माण झालेला मत्सर. सवती मत्सर या वाक्प्रचाराचा अर्थ आहे स्वार्थासाठी निर्माण झालेला मत्सर. पुढचा प्रश्न आहे अनेक कोटीसार या शब्दाचा अर्थ काय. आणि बरोबर उत्तर आहे अतिशय श्रीमंत. अनेक कोटीसार या शब्दाचा अर्थ आहे अतिशय श्रीमंत. पुढचा प्रश्न आहे सव्यासाची या शब्दाचा योग्य अर्थ कोणता. आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही हातांनी काम करणारा कुशल मनुष्य. दोन्ही हातांना काम करणारा कुशल मनुष्याला सव्यासाची असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे आटकेपार झेंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. आणि बरोबर उत्तर आहे कार्यात गाठलेली यशाची परिसीमा. आटकेपार झेंडा आपल्याला माहिती आहे पाकिस्तानमध्ये अटक नावाचं एक शहर आहे आणि तिथं आपल्या मराठी सैन्याने किंवा मराठ्यांनी काय केलेलं होतं झेंडा लावलेला होता. म्हणून तेव्हापासून म्हण आहे की आटकेपार झेंडा लावणे. आणि म्हणजेच काय एखाद्या कार्यामध्ये गाठलेली यशाची परिसीमा म्हणजेच आटकेपार झेंडा हा शब्द वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे लागून चालन आणि या शब्दाचा अर्थ काय होतो तर स्वार्थासाठी केलेली खुशामत. म्हणजेच काय कामापुरता मामा देखील म्हणू शकतो. म्हणजेच आपलं काम होईपर्यंत काय करणे त्याचे वाहवा करणे असं हे स्वार्थासाठी केलेली खुशामत म्हणजेच लागून चालन असं शब्द वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे जखमेवर मीठ चोळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे. आणि बरोबर उत्तर आहे आधीच असलेल्या दुःखात पुन्हा अपमान करणे. जखमेवर मीठ चोळणे म्हणजेच आधीच असलेल्या दुःखात पुन्हा अपमान करणे. पुढचा प्रश्न आहे लोखंडाचे चणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. आणि बरोबर उत्तर आहे फारच कठीण कष्ट. बघा लोखंडाचे चणे म्हणजेच फार कठीण कष्ट ज्यावेळी होतात त्यावेळी लोखंडाचे चणे असा वाक्प्रचार किंवा शब्दालंकार वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे जमदग्नी म्हणजे या शब्दाचा अर्थ काय. आणि बरोबर उत्तर आहे संतापी आणि शीघ्रकोपी व्यक्ती. त्याला काय म्हटलं जातं जमदग्नी असं म्हटलं जातं. संतापी आणि शीघ्रकोपी म्हणजे काय लगेचच त्याला राग येतो. थोडं जरी त्याची चेष्टा वगैरे केली किंवा आपण मजेदार गोष्टींनी बोलायला जरी गेलो तरी त्याला राग येतं त्यावेळी जमदग्नी असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे वेळ्या भोपळ्या एवढे सख्य या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे. आणि बरोबर उत्तर आहे उघड उघड वैर. वेळ्या भोपळ्या एवढे सख्य या वाक्प्रचाराचा अर्थ होतो उघड उघड वैर. पुढचा प्रश्न आहे झाकलेला माणिक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. आणि बरोबर आहे बाहेरून साधा पण गुणी. झाकलेलं माणिक या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो वरून एकदम साधा दिसतो मात्र आतून काय असतो तो खूप गुणी असतो त्याच्याकडे भरपूर गुण असतात. पुढचा प्रश्न आहे
आपण याला छुपा रुस्तम असं देखील शब्द वापरतो बघा. तुम्हाला माहिती आहे साने गुरुजींची ती कथा आहे रुस्तम आणि सोहम, आणि मग ते रुस्तम हा त्या सोहमचा वडीलच असतो असं काय वगैरे साने गुरुजींची एक कथा आहे, तुम्ही वाचू शकता ती. आणि त्याला मग छुपा रुस्तम देखील म्हणतो किंवा झाकलेला माणिक असं देखील म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे वाटाण्याच्या अक्षदा या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे नकार. वाटाण्याच्या अक्षदा म्हणजे नकार देणे. चुलीवर अक्षदा किंवा चुलीसमोर अक्षदा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे काय? हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चुलीसमोर अक्षदा किंवा चुलीवर अक्षदा हा देखील एक अलंकारिक शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे जयचंदी वृत्ती या शब्दाचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर असणार आहे द्रोह करणारी वृत्ती. जयचंदी वृत्ती या शब्दाचा अर्थ होतो द्रोह करणारी वृत्ती. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टी जर पटत नसेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणे. पुढचा प्रश्न आहे वाघिणीचे दूध या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर असणार आहे अंगात शौर्य उत्पन्न करणारी बाब. बघा आपण म्हणतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतो. आणि म्हणजेच काय, ज्यावेळी आपल्याला शिक्षण मिळतं त्यावेळी आपल्यावर जर अन्याय कुठं होत असेल तर आपण लगेच आवाज उठवतो. म्हणजेच अंगात शौर्य उत्पन्न करणारी बाब म्हणजेच वाघिणीचं दूध असं शाब्दिक अलंकार आहे. पुढचा प्रश्न आहे झारीतील शुक्राचार्य या शब्दाचा अर्थ काय? आता झारीतील शुक्राचार्य हा जो शब्द अलंकारिक शब्द आहे हे राजकारणामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जातं बघा. काय म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतो बघा, आपल्यातलाच किंवा आपल्याला गुपचूप त्रास देणारा. म्हणजे आपलाच व्यक्ती किंवा आपलाच माणूस काय करतो, आपल्यालाच गुपचूपपणे म्हणजे दुसऱ्यासोबत काय करतो, गेम करत असतो आपल्यावरच, म्हणजे त्रास देत असतो. त्याला झारीतील शुक्राचार्य असं म्हणायचं. पुढचा प्रश्न आहे शूर्पणखा या वाक्प्रचाराचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे कुरूप स्त्री. बघा तुम्हाला माहिती आहे शूर्पणखा ही रामायणामध्ये होती आणि तिचं नाक लक्ष्मणानं कापलेलं होतं, आणि म्हणून शूर्पणखा म्हणजेच कुरूप स्त्रीला आपण उद्देशून असा शाब्दिक अलंकार वापरू शकतो. पुढचा प्रश्न आहे द्राविडी प्राणायाम या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? आणि बरोबर उत्तर आहे सरळ मार्ग सोडून आडमार्गाचा वापर करणे. द्राविडी प्राणायाम म्हणजेच सरळ मार्ग सोडून आडमार्गाचा वापर करणे. पुढचा प्रश्न आहे शुंभ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद. शुंभ या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो धष्टपुष्ट मात्र मंद असेल तर त्याला शुंभ असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे दीपस्तंभ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? बरोबर उत्तर आहे चारित्र्यवान आणि ध्येयनिष्ठ व्यक्ती. दीपस्तंभ या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो चारित्र्यवान व ध्येयनिष्ठ व्यक्ती. पुढचा प्रश्न आहे कांचन भट कोणाला म्हणतात? आणि बरोबर उत्तर आहे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा बाप. बघा कांचन भट म्हणजे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा बाप. मित्रो आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आपल्या भरतीसाठी शिक्षक परीक्षेसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी हा थोडा जरी उपयोगी वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला आणखी प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखी व्हिडिओ तुमच्यासाठी असे घेऊन येत जाईन. यावेळी नाही तर पुढच्या वेळी तर आहेच आपली संधी. चला पुढचा प्रश्न पाहूया धन्वंतरी या शब्दाचा योग्य अर्थ काय? बरोबर उत्तर असणार आहे कुशल वैद्य. धन्वंतरी या शब्दाचा योग्य अर्थ होतो कुशल वैद्य. पुढचा प्रश्न आहे आणि पुन्हा रिपीट झालेला आहे बघा द्राविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ काय? आणि बरोबर उत्तर आहे धोपट मार्ग टाळून आडमार्ग वापरणे. इथं आता अर्थ बदलला आहे बघा, म्हणजे जे ऑप्शन आहे त्यामधला जो पर्याय आहे त्यामध्ये वेगळे शब्द वापरले आहेत. तिथं सरळ मार्ग सोडून आडमार्ग वापरणे असं होतं आणि इथं धोपट मार्ग टाळून आडमार्ग वापरणे असं म्हटलेलं आहे. द्राविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे धुतला तांदूळ या शब्दाचा अर्थ काय? धुतला तांदूळ या शब्दाचा अर्थ काय होतो तर निर्मळ मनाचा माणूस. बघा ज्याचं मन स्वच्छ असतं त्याला धुतला तांदूळ असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे रामबाण उपाय म्हणजे काय? आणि बरोबर उत्तर असणार आहे अचूक गुणकारी उपाय. आता हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. नोंदणी आणि मुद्रांकमध्ये पण आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. म्हणून रामबाण उपाय असं ज्यावेळी शाब्दिक अलंकार वापरला जातो किंवा अलंकारिक शब्द वापरला जातो त्यावेळी अचूक गुणकारी उपाय म्हणजे बरोबर त्या
रोगावर त्या एखाद्या डिसीजवर योग्य उपचार तोच आहे असं त्याला रामबाण असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे दुर्योधनी हट्ट या शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे आत्यंतिक हट्ट किंवा दुराग्रह. दुर्योधनी हट्ट म्हणजे आत्यंतिक हट्ट किंवा दुराग्रह. पुढचा प्रश्न आहे कवडी चुंबक व्यक्ती कोणत्या प्रकारचे असतात. तर कवडी चुंबक म्हणजे काय तर अत्यंत कंजूस, तो पैसे वगैरे खर्च करायला किंवा दान द्यायला वगैरे काय करत असतो, हात आकडता घेत असतो, त्याला काय म्हटलं जातं, कवडी चुंबक असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे इथं पुन्हा एकदा ते चाललं आहे अत्यंत कंजूस व्यक्तीला कवडी चुंबक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे पुन्हा तो चालला आहे धुतला तांदूळ म्हणजे निर्मळ मनाचा माणूस. कळीचा नारद बघा, कळीचा नारद या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय म्हटलंय, बरोबर उत्तर असणार आहे लावालावी करणारा. कळीचा नारद या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे लावालावी करणारा. पुढचा शब्द आहे जखमेवर मीठ चोळणे या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे आधीच्या दुःखात पुन्हा अपमान करणे. जखमेवर मीठ चोळणे या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो आधीच्या दुःखात पुन्हा अपमान करणे. म्हणजे एखाद्याचा काहीतरी अपमान झालेला आहे किंवा त्याला काहीतरी दुःख झालेलं आहे आणि पुन्हा काय करायचं त्याला तसं त्याच गोष्टीबद्दल उद्देशून त्याला टोमणे मारायचे, म्हणजेच काय जखमेवर मीठ चोळणे असा त्याचा अर्थ होतो. या अलंकारिक शब्दाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे कच्चे मडके या शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे अर्धवट ज्ञान असलेली व्यक्ती. बघा, कच्चे मडके म्हणजे काय, अर्धवट ज्ञान असलेली व्यक्ती, ज्याला पूर्ण ज्ञान नाही त्याला काय म्हटलं जातं, कच्चे मडके म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे वीरभद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे अतिशय अकराळ विकराळ व दुराग्रही व्यक्तिमत्व. वीरभद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो अतिशय अकराळ विकराळ आणि दुराग्रही व्यक्तिमत्व. पुढचा प्रश्न आहे इथं आपले प्रश्न संपलेले आहेत आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व म्हणजे रिजनिंग बुद्धिमत्ताचे नाहीत, मात्र मराठी परत इंग्रजीचे 1-2 व्हिडिओ आहेत आणि इतर सगळे जे ICT दीक्षा ॲप NEP 2020 RT 2009 याबद्दलचे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते एकदा पाहून घ्या. तुम्हाला उद्याच्या पेपरला आता आज 30 तारीख म्हणजे उद्या आणि 1 तारखेला सुट्टी आहे, मात्र 2, 3, 4 आणि 5 तारखेला आपल्याला हे खूप उपयोगी येणार आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.